नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, एसके अँड लॉजिक करिअर काउन्सिलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही नीट 2026 परीक्षेची तयारी करत असाल ना, तर हा माहितीपर भाग खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात याची अगदी सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत, जेणेकरून फॉर्म भरताना तुमची एकही चूक होणार नाही. चला तर मग आपण मिळून ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी करूया. बघा, नीट परीक्षेचा अभ्यास जेवढा महत्त्वाचा आहे ना, तितकीच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाची आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया. कारण यात जर एक छोटीशी चूक झाली तर तुमचा संपूर्ण अर्ज धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच आज आपण सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या डॉक्युमेंटने, जो तुमच्या अर्जाचा पाया आहे, आणि ते म्हणजे तुमचा आधार कार्ड. तर मग तुमच्या आधार कार्डमध्ये 4 गोष्टी अगदी काळजीपूर्वक तपासा. पहिली गोष्ट, तुमचं नाव आणि जन्मतारीख हे दोन्ही अगदी तंतोतंत तुमच्या 10वीच्या मार्कशीटप्रमाणेच हवं. यात थोडा जरी फरक असेल तर अर्ज भरण्याआधीच आधार अपडेट करून घ्या. दुसरी गोष्ट, तुमचा फोटो नवीन आणि स्पष्ट असावा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर आधारला लिंक असायलाच हवा, कारण सगळे महत्त्वाचे OTP त्याच नंबरवर येणार आहेत. आधार कार्ड झालं की आपल्याला काही गोष्टी स्कॅन करून तयार ठेवायच्या आहेत. यामध्ये तो तुमचा फोटो, तुमची सही आणि तुमच्या बोटांचे ठसे. आता फोटोच्या बाबतीतले नियम खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच फोटोवरून तुमची ओळख पटवली जाणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पासपोर्ट साईज असो किंवा पोस्टकार्ड साईज, दोन्ही फोटोंसाठी बॅकग्राऊंड हा पूर्णपणे पांढराच हवा. फोटो अगदी नवीन आणि क्लिअर असावा, ज्यात तुमचा चेहरा कमीत कमी 80% दिसेल. मास्क, टोपी किंवा गॉगल घातलेले फोटो तर सरळ सरळ रिजेक्ट होतात. इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सहीसाठी आणि बोटांच्या ठशांसाठी वेगवेगळ्या रंगाची शाई वापरायची आहे. तुमची सही एका कोऱ्या पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने करायची आहे, तर 10ही बोटांचे ठसे हे निळ्या शाईने घ्यायचे आहेत. आणि हो, ते अजिबात अस्पष्ट किंवा पसरलेले नसावेत याची काळजी घ्या. आता आपण एका अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, आणि तो म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट्स. इथे होणारी एक छोटीशी चूक तुमच्या आरक्षणाच्या लाभावर थेट परिणाम करू शकते, त्यामुळे आता जरा नीट लक्ष द्या. सगळ्यात जास्त चुका याच ठिकाणी होतात. जर तुम्ही OBC, VJNT, NT किंवा SBC या प्रवर्गात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं राज्याचं प्रमाणपत्र चालणार नाही. नीट ही एक राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे, त्यामुळे तुम्हाला केंद्रीय यादीतील म्हणजेच सेंट्रल लिस्टमधलंच प्रमाणपत्र सादर करावं लागेल. हेच EWS उमेदवारांनाही लागू होतं. आणि हो, तुमची सर्व प्रमाणपत्र ही चालू आर्थिक वर्षातील म्हणजेच व्हॅलिड असायला हवीत. ठीक आहे, तर आपण आतापर्यंत सगळी महत्त्वाची कागदपत्रं पाहिली. आता अर्ज भरताना होणाऱ्या काही सामान्य चुका कशा टाळायच्या ते पाहूया. आता ऐका, सगळ्यात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा नियम क्रमांक 1, तुमच्या नावाची आणि जन्मतारखेची अंतिम आणि अधिकृत माहिती ही फक्त आणि फक्त तुमची 10वीची गुणपत्रिकाच ठरवते. त्यामुळे आधार कार्ड असो किंवा इतर कोणतंही कागदपत्र, त्यावरची माहिती तुमच्या 10वीच्या गुणपत्रिकेशी तंतोतंत जोडायलाच हवी. ही एक गोष्ट लक्षात ठेवली ना, तरी तुमच्या 90% चुका टळतील. चला, फॉर्म सबमिट करण्याआधी स्वतःलाही काही प्रश्न विचारा. माझं आधार आणि 10वीची मार्कशीट जुळतीये का? माझा मोबाईल नंबर आणि ईमेल ID तयार आहे का? माझे फोटो पांढऱ्या बॅकग्राऊंडवरच आहेत ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझं कॅटेगरी सर्टिफिकेट केंद्रीय स्वरूपातील आणि व्हॅलिड आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर समजून जा की तुम्ही अर्ज भरण्यासाठी पूर्णपणे तयार आहात. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चुकीची किंवा जुनी कागदपत्र दिली तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला तुमच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. म्हणूनच ही सगळी पूर्वतयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग आपलं भविष्य आपण नशिबावर का सोपवायचं, बरोबर ना? ऐनवेळी घाई गडबडीत चुका करण्यापेक्षा आजच ही सर्व कागदपत्रे तयार करायला सुरुवात करा. यामुळे फॉर्म भरताना कोणताही ताण येणार नाही आणि तुमची प्रक्रिया अगदी शांतपणे पार पडेल. या संपूर्ण प्रक्रियेत तुम्हाला कोणतीही अडचण आली किंवा अधिक मार्गदर्शनाची गरज वाटली तर आजच आमच्याशी संपर्क साधा. एसके अँड लॉजिक करिअर काउन्सिलिंग तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी नेहमीच तयार आहे. तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.